हरिपाठ झालेला आहे आणि स्वयंपाक तर करूनच आलो होतो घरातून संध्याकाळी. तर आता पटकन घरी जाणार, जेवणार वगैरे आणि पुन्हा सभेण्यासाठी मंदिरामध्ये येणार आहे. आणि गावचं वातावरणच खूप असतं सणांच्या वेळी. सगळेजण एकत्र बसलेलो आहे, पडवीतच बसलोय जेवायला, कारण आवरायला बरं पडतं पटपट. आता थंडी भरपूर आहे, आमचे बाबा पण फार गमतीशीर आहेत आणि भरपूर छान भजन वगैरे म्हणतात. थंडी तर भरपूर आहे, सगळेजण पॅक झालेले आहेत आणि चादर, ब्लँकेट वगैरे, चटई वगैरे घेऊनच आम्ही आता घरातून निघालेलो आहोत. कारण यायला किती वाजतील सांगता येत नाही, रात्रीचे 2-2:30 सुद्धा वाजतील. आवाज ऐकून अंगावर काटा आला ना, नक्कीच आला असेल. खूप भारी असतं वातावरण कोकणातलं सणांच्या वेळी. आता आम्हाला आतुरता लागली होळीचे सुद्धा व्हिडिओ छान छान येतीलच. सगळ्या लहान मुलांनी सुद्धा छान पार्टिसिपेट केलं आणि आंबवली गावातून स्पेशल महिला आलेल्या ना, खूप सुंदर भजन म्हणलं. अगदी रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही बसलेलो आणि काव्या मात्र झोपा काढत होती. भरपूर थंडी होती, काव्या मस्त झोपून गेली एवढ्या भजनात सुद्धा.